नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळीची खिचडी। त्यासाठी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे। त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे, थोडं जिरं पण टाकून घेतलेलं आणि एक माप तेल टाकून घेतलेलं आहे। आणि मुगाची डाळ आणि तांदूळ इकडे एकत्र करून चांगले निसून घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आणि असा पाण्याला कड आला की त्यामध्ये हे सर्व धुतलेले तांदूळ टाकून द्यायचे आणि मस्तपैकी फिरून घेतलेली आहे। अशा प्रकारे जर खिचडी केली आणि नंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे तर संपूर्ण खिचडी ही मस्तपैकी पिवळी होते, नाहीतर कुकरमधली खिचडी ही वरून पिवळी आणि आतून पांढरीच राहते। तर त्याच खिचडीवर तेल गरम करून घेतलेलं आहे, फल्लीचं तेल आहे, त्यामध्ये जिरं मोहरी आणि लसूण मस्तपैकी लालसर असं कडकडू दिलेलं आहे। प्लेटमध्ये खिचडी काढून घेतलेली आहे आणि खिचडीसोबत आपण पत्ताकोबीची भाजी आणि हे मस्तपैकी कढून घेतलेलं लसणाचं आणि मोहरीचं तेल खिचडीवर टाकून घ्यायचं आहे। आणि सोबत घेतली जवसाची चटणी आणि मस्तपैकी जवसाच्या चटणीमध्ये तेल टाकलेलं आहे। आणि पहा किती छानसं आपली लसणाची खिचडी आणि मस्तपैकी पत्ताकोबीची भाजी, खूप छान असं ताट दिसत आहे। तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स आवर्जून करा बरं का। धन्यवाद।